वडवळ नागनाथ येथे आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त एकल महिलांचा सन्मान कार्यक्रम उत्साहात संपन्न. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत व पुकार संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त एकल महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी एकल महिलांचा सन्मान करून त्यांचा हक्क, सन्मान व स्वावलंबनाबाबत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा महिलांसाठी केलेल्या कार्यांची उजळणी करण्यात आली. त्या काळात बालविवाहामुळे अनेक मुली लहान वयातच विधवा होत असत. समाजातील अन्याय, अत्याचार आणि अपमानास्पद वागणूक सहन करत त्यांना आयुष्य काढावे लागत होते. या पार्श्वभूमीवर महात्मा फुले यांनी 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा होण्यासाठी प्रयत्न केले. तसेच बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या संवेदनशील व समाजसुधारक विचारांचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना माया सरोटे यांनी सांगितले की राज्य शासन एकल महिला धोरण तयार करत असून त्यासाठी सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार घरोघरी जाऊन 200 महिलांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यांच्या गरजा व समस्यांवर आधारित ठोस सूचना शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. सामाजिक, आर्थिक, कायदेशीर हक्क, स्वावलंबन, शासकीय योजनांचा लाभ तसेच सन्मान व स्वाभिमानाने जगण्यासाठी महिलांना एकत्र येऊन सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुण्या ICDS विभागाच्या सीमा गायकवाड यांनी विधवा महिलांचा बालकांच्या पोषण व संगोपनाची जबाबदारी सन्मानाने पार पाडण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी सोमनाथ माळी, उपसरपंच बालाजी गदगे, ग्रामपंचायत सदस्य कॉमेश कसबे, सामाजिक कार्यकर्ते नरसिंग भुरे, केशव सरोटे, हनुमंत बर्ले, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, CRP, कल्पना कसबे, उमेद अभियानाचे बाप्पा सर तसेच पत्रकार सतीश चेंदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.